माझा फॅशन सेन्स कायम काहीतरी वेगळाच असायचा. मोठे डिसिजन्स किंवा छोटे डिसिजन अजूनही आम्ही एकमेकांना न विचारल्याशिवाय घेत नाही आणि अजूनही बँकेची कामं माझी त्यांच्याशिवाय होत नाही. हा फोटो मला हवा होता. या फोटोची आठवण अशी की मला ताप आला होता. किती तू महत्त्व खूप छान फोटो सिलेक्ट केलेस ॲक्च्युली. म्हणजे हे असे कोणतेच असे नाही आहेत की असंच काढला होता फोटो, असं नाही आहे कोणतंच. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, अर्थात सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर. आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी उमा म्हणजे खुशबू. खुशबू कशी आहेस? एकदम मजेत. बरं खुशबू, आपला इंटरव्ह्यू तर झाला, पण आता आपण नवा कोरा एक सेगमेंट करणार आहोत ज्याचं नाव आहे कॅप्शन दे पिक्चर. म्हणजेच फोटोला कॅप्शन द्या. मी तुला तुझेच काही जुने आणि गोड फोटोज दाखवणार आहे. सो तेव्हा बेसिकली काय झालं होतं किंवा तेव्हा तू या फोटोजला काय कॅप्शन देशील? बरं बरं. पहिलाच आहे हा तुम्हा दोघी बहिणींचा फार गोड फोटो. खूपच लहान होतं. तितिक्षा जस्ट शाळेतून आली होती आणि या फोटोची आठवण अशी की मला ताप आला होता त्या दिवशी आणि मी तापात होते, थोडीशी कणकण होती मला. तितिक्षा शाळेतून आली होती आणि आम्हाला दोघींना एकत्र फोटो काढायला बसायला सांगितलं. पण असं सांगितलं की लांब बसा थोडंसं, कारण मला ताप आलाय, सो जवळ बसू नकोस तिच्या. तर त्यातलं हे एक्सप्रेशन आहे तितिक्षाचं की मला याच्यापासून लांब बसवलंय आणि आमचा फोटो काढतात. तर असा तो फोटो आहे. किती गोड. आणि दुसरा फोटो आहे हा. हो येस, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग हे. आणि मला कॅप्शन ह्याचं आठवतंय की गेस व्हॉट न्यू आय एम डुईंग इन दिस प्रोजेक्ट, असं मी काहीतरी लिहिलं होतं. कारण हा ना स्मोक करायचा सीन होता आणि मी या सीनमध्ये पहिल्यांदा ट्रेनिंग घेऊन प्रॉपर स्मोक करायला प्रयत्न केला होता. जमलं नव्हतं. मला संग्राम खूप बोलला होता की थोडं विचारलं असतंच मला, मी जरा नीट ट्रेन केलं असतं. तर पण इथे ते खूप काहीतरी इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये ऋषी सक्सेना आहे माझ्यासोबत आणि हे डिरेक्टर आहेत. सो ही एक वेब सिरीज आली होती, ती आम्ही एकत्र केली होती. नेक्स्ट फोटो आहे हा, जो तुझ्या आयुष्यातला फार महत्वाचा फोटो आहे. एक गोऱ्या गोऱ्या गालावरी असं मला याचं कॅप्शन द्यायला आवडेल. कारण मी, तितिक्षा आणि माझी मम्मा येलो येलो साड्यांमध्ये आम्ही तिघे आहोत. माझ्या हळदीचा क्षण आहे, खूप मनाच्या जवळचा क्षण आहे हा. बरं, नेक्स्ट आहे हा फोटो जो फार स्पेशल आहे. व्हेरी व्हेरी स्पेशल. सो हा आम्ही लग्न आमचं मार्चमध्ये झालं आणि लगेच फिरायला जायचं नाही असं आमचं ठरलं होतं. कारण लग्न प्लस त्याचे देवदर्शनं असतात बरीच आणि सगळ्या गोष्टी नीट पार पाडायच्या असतात. त्यानंतर आम्हाला थोडा आरामाची गरज होती. तर आम्ही ठरवलं की आपण मे महिन्यात जाऊया फिरायला, जेव्हा संग्रामचा बड्डे असतो. पण मी त्याला हे सांगितलं नाही की त्याचा बड्डे मी कसा स्पेशल करणार आहे. मी पॅरिस स्वित्झर्लंडला गेले होतो आम्ही फिरायला. तर मी 5 मे त्याचा वाढदिवस ज्या दिवशी असतो त्या 4 मेच्या रात्री 12 वाजता तिकडे आमचं एक फ्रेंड सर्कल आहे पॅरिसमध्ये. संग्रामचेच फ्रेंड्स आहेत ते ॲक्च्युली. त्यांना सांगून पॅरिसच्या आयफेल टॉवरच्या खाली केक कटिंग करायचा प्लॅन केला. आता गंमत अशी झाली की त्यामध्ये मागे आयफेल टॉवर आहे, पण तो एवढा मोठा असतो की तो असा केक आणि तो टावर असा एका ह्याच्यात येऊ शकत नाही. म्हणून तिथे ना विकायला असतात किचेन्स आयफेल टॉवरच्या. तर ती किचन एक घेतली, केक घेतला, चॉकलेट केक, आणि मागे आमच्या आयफेल टॉवर आहे, त्याचे लाईट्स चालू आहेत आणि तिकडे समोर थंडीत कुडकुडत बसून आम्ही केक कटिंग केलं होतं त्याच्या बड्डेचं. अगदीच किती गोड. व्हेरी मेमोरेबल. बरं, नेक्स्ट आहे हा फोटो जो फार स्पेशल आहे वन्स अगेन. येस, आणि ह्याच्या मागची खरी गंमत ही आहे. हा फोटो मला हवा होता कारण आम्ही त्यावेळी झी युवा नावाचं एक चॅनल आहे, त्या चॅनलवर आम्ही तिघीही 3 लीड मालिका करत होतो. आणि आम्ही हा फोटो जेव्हा पोस्ट केला त्यासोबत 7, 7:30, 8 असं लिहिलं होतं. कारण मी 7 वाजता माझी मालिका यायची, तितिक्षाची 7:30ला आणि गौरीची 8 वाजता. त्यामुळे एका काळात 3 मैत्रिणी, म्हणजे आम्ही दोघी बहिणी पण आम्ही तिघी मैत्रिणी एकत्र एका चॅनलवरती मालिका करतोय, ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे हे असं मागून नाही मिळत गोष्टी अशा. तर आम्हाला ती फेज मला खूप स्पेशल वाटते. अगदीच. आणि खुशबूची मेमरी किती शार्प आहे पाहू शकता. हो हो, नाही किती तू महत्व, खूप छान फोटो सिलेक्ट केलेस ॲक्च्युली. म्हणजे हे असे कोणतेच असे नाही आहेत की असाच काढला होता फोटो, असं नाही आहे कोणतंच. खूपच स्पेशल फोटो आहेत सगळे. आणि पुढचा आहे हा फोटो. आहे आम्ही यावेळी खूप लहान होतो. म्हणजे बघ सगळे कसे दिसतोय आम्ही वेगळेच. म्हणजे 7-8 वर्षांपूर्वीचा फोटो आहे हा. आणि सगळे चब्बी क्यूट असे दिसतोय. आरती, गौरी, तितिक्षा आणि मी, आम्ही तिघं
दुधाली नावाचं एक अंधेरीला रेस्टॉरंट आहे, तिकडे गेलो होतो चौघी. आम्हाला आमचं ठरलं होतं की आम्ही आमची फ्रेंडशिप सेलिब्रेट करणार आहोत. तिथे गेम्स आणि जेवण वगैरे असं सगळं असतं. सो तिथे जाऊन आम्ही एक गर्ल्स नाईट सेलिब्रेट केली होती. अगदी. आणि हा आहे वाव, शिवानी रांगोळी बरोबरचा. नुकताच तुम्ही एक फोटोही पोस्ट केला होता. कारण त्याच्या मागे हेच कारण आहे, कारण आम्ही खूप छान दिवस एकत्र बघितलेत. आम्ही दोघी नावाची मालिका झी युवावरची, जी मगाचचा फोटो पाहिला त्याचाच हा रेफरन्स आहे. शिवानीने मी एकत्र बहिणींची भूमिका केली होती. मी मोठी बहीण, ती धाकटी बहीण. आणि हे त्याचं टायटल ट्रॅक आम्ही शूट करत होतो, की ज्यामध्ये पाऊस पडायला लागलाय. सो ते मागे ते तुम्हाला दिसेल टँकरचं पाणी आहे, पाऊस पडतोय म्हणून मी जाऊन तिच्यावर ओढणी धरते. खूपच सुंदर मोमेंट कॅप्चर केली होती. तुम्ही ते गाणं आत्ता पण युट्यूबवर बघू शकता. खूप सुंदर गाणं. अगदीच. आणि नेक्स्ट आहे ओके, ह्यावेळी ना हे ड्रिंक आणि असं काही महत्वाचं नाही. हे मी इंस्टाग्रामवर नवीन आले होते. हा मला वाटतं पहिला फोटो आहे इंस्टाग्रामवरचा. तेव्हा मी फोटो काढायचं असं ठरवूनच गेले होते की मला असं वाटलं की छान लायटिंग असेल. आपण पण होता अंधार, त्यामुळे फोनचं ब्राईटनेस वाढवून वगैरे काहीतरी स्टायलिंग. कुठलं स्टायलिंग आहे, कोणत्या काळातलं काय माहिती, गळ्याला पाहिजे ते पट्टा बिट्टा यायचा. सो तसं ते करायचा प्रयत्न केला. पण खुशबू, असं कधी झालंय का की आता फॅशन किंवा स्टाईल फार पटकन बदलते आणि जेव्हा तूच तुझे जुने फोटोज बघते तेव्हा असं वाटतं की अरे मी असे कपडे काय घातले होते किंवा असं स्टाईल का केलं होतं? माझा आता इंटरव्ह्यू माझी गौरी किंवा तितिक्षा बघत असेल तर त्या सांगतील तुम्हाला सगळ्यांना की माझा फॅशन सेन्स कायम काहीतरी वेगळाच असायचा. म्हणजे कधीच तो जगाला पटेल असा कधीच नसायचा. हे असं काहीतरी मी कॉन्फिडेंटली काहीतरी चुकीचं करायचं आहे. त्यामुळे ते तेव्हाही मला बोलायचे आणि आत्ताही बोलतात. मला कम्फर्टमध्ये जास्त विश्वास आहे. सो आय एम व्हेरी मच की कम्फर्टेबल कपडे घालायचा प्रयत्न करते. बरं, आता एक लास्ट आणि फार महत्वाचा फोटो आहे. दिस इज विथ माय डॅड. आम्ही खूप डाएट करत असतो, म्हणजे प्रचंड हेल्दी खायचा प्रयत्न करत असतो. पण फॅमिली बरोबर बाहेर गेल्यानंतर डाएटचं फूड खावंसंच वाटत नाही. तर खूप दिवसांनी छोले भटुरे खायचा आम्ही प्लॅन केला होता, कारण पप्पांना ते खावेसे वाटत होते. सो हे पप्पांबरोबर मी फोटो क्लिक केला जस्ट ॲज अ मेमरी. आणि किती छान आहे. फार रेअर आहे हा फोटो. सो तुझं आणि तुझ्या बाबांचं नातं कसं आहे त्याबद्दल काय? मी मोठी मुलगी आहे घरातली. मोठी मुलगी आणि बाबांचं नातं कायम स्पेशल असतं. सो मी माझ्या मम्मीपेक्षा जास्त फोन माझ्या पप्पांना करते. सो ते एकदम फेवरेट कॉल्समध्ये पहिले पप्पा आहेत, मग मम्मा आहे. तर ते लगेच माझा टच काही असलं, डोक्यामध्ये प्रश्न असला की नकळत फोन लागतो पप्पांना. इतकं आमचं स्पेशल नातं आहे. दिवसातून आय डोंट नो प्रत्येक मुलगी आपल्या पप्पांची किती वेळा बोलते बाहेर असताना, पण आमचे ॲटलिस्ट 3 ते 4 कॉल्स होतात. रात्री झोपताना कंपल्सरी गुड नाईट असतं, उठल्यानंतर गुड मॉर्निंग असतं, जेवलीस का, खाल्लं, सगळं. तो इतकं स्पेशल आमचं नातं आहे. आमचं पानही हलत नाही. मोठे डिसिजन्स किंवा छोटे डिसिजन्स अजूनही आम्ही एकमेकांना न विचारल्याशिवाय घेत नाही. आणि अजूनही बँकेची कामं माझी त्यांच्याशिवाय होत नाहीत. इतकं आमचं नातं आहे. अगदीच. किती गोड आणि कुणाची नजर न लागो. पण हा सेगमेंट तुला कसा वाटला आणि त्या जुन्या आठवणींमध्ये जाऊन कसं वाटलं? अरे खूपच, म्हणजे असं मला वाटते की आता पुन्हा जाऊन जरा मेमरीज बघते जुन्या, आणि मी काय काय करून ठेवले ते बघावं पण लागेल, कारण तुम्हाला फोटो सापडले स्टिल दे आर ऑन सोशल मीडिया. बट हे खूप छान आहे. म्हणजे ही एक्सरसाइज वाटते मला, की जेव्हा तुम्ही जसं जरा ओल्ड मेमरी लेन ट्रॅव्हल करून येता आणि त्यामध्ये तुम्हीच सापडता की तुम्ही किती ग्रो केलंय, कुठून कुठे आल्यात आता. सो प्राऊड फील पण होतं. सो थँक्यू, ॲक्च्युली थँक्यू फॉर दिस सेगमेंट. सो थँक्यू सो मच खुशबू. हा पहिलाच सेगमेंट आहे, म्हणजे नवीन आहे आणि तू पहिलीच आहेस. इज इट? खूप तुम्ही मज्जा करणार आहात यात. खूपच सगळ्यांना मज्जा येणार आणि आम्ही पण मज्जा केली. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.